एका कपाटातून सुरू झालेला छोटासा वाद इतका वाढेल की घरातल्या सगळ्यांचे श्वास रोखले जातील याची कुणालाही कल्पना नव्हती. आणि पुढच्या काही मिनिटात जे घडले ते पाहून सगळे हादरले. शेवटपर्यंत नक्की बघा. घरात सकाळपासूनच वातावरण तणावपूर्ण होतं. मंदा कपाटासमोर उभी राहून चिडलेल्या आवाजात म्हणाली, "प्रॉब्लेम काय आहे ग? कपाटामध्ये तू सगळे कपडे असे कोंडून कोंडून ठेवतेस. त्यापेक्षा मी ते बोहाणीला दिले असते तर 4 भांडी तरी आली असती." हे ऐकताच अधीरा संतापून तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, "आर यू सिरियस? तुम्ही काय बोलताय ते स्वतः तरी ऐकता का? माझ्या वॉर्डरोबला मला न विचारता हात लावायचा तुम्हाला काही अधिकार नाही. हे माझे एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स आहेत, वेगवेगळ्या देशांतून आणलेले ड्रेसेस आहेत. प्रत्येक ड्रेसमागे माझी एक मेमरी आहे, माझ्या इमोशन्स आहेत." राजवाडे सरांच्या तब्येतीमागचं खरं कारण काय आहे? स्वानंदीचा संशय खरा ठरणार का? पुढच्या भागात समोर येणार आहे एक मोठं सत्य. पुढचा भाग नक्की पहा. "तुम्हाला ते कसं कळत नाही?" मंदा थोड्या रागाने उत्तरली. "मग घाल ना ते. मी तुला कधी घातलेले पाहिलेच नाही. घालत नाहीस म्हणूनच तर विकायला काढले. त्यातून 4 भांडी आली असती." अधीराच्या डोळ्यात पाणी आलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "या कपड्यांमध्ये माझ्या आठवणी आहेत. तुम्हाला फक्त भांडी दिसतात, पण मला माझे क्षण दिसतात." इतक्यात स्वानंदी आत आली आणि तिने तणावपूर्ण वातावरण पाहून विचारलं, "एक मिनिटं, काय झालं इथे?" अधीरा लगेच म्हणाली, "मम्मा माझे कपडे भांडीवाल्याला देत होत्या." स्वानंदीला धक्का बसला. ती मंदाकडे वळून म्हणाली, "अगं, दुसऱ्याच्या कपाटाला हात लावायचा नसतो एवढी साधी गोष्ट कळत नाही का? म्हणून सगळे तुझ्यावर चिडतात." मंदा थोडी सावरत म्हणाली, "मी ते मोदक पात्र घेणार होते. अधीराला मोदक आवडतात ना म्हणून." पण अधीरा दुखावलेल्या स्वरात म्हणाली, "मला विचारायचं तरी होतं." घरातलं वातावरण अजूनच तंग झालं. त्याचवेळी राजवाडे सर अचानक अस्वस्थ झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. स्वानंदी घाबरून म्हणाली, "अहो, तुम्ही ठीक आहात ना?" राजवाडे सर म्हणाले, "काही नाही, मी ठीक आहे." पण त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. स्वानंदी आणि अधीरा त्यांना लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी बीपी तपासलं आणि गंभीर आवाजात म्हणाले, "बीपी खूप वाढलंय. हे आता हलक्यात घेण्यासारखं नाही." स्वानंदी घाबरून म्हणाली, "डॉक्टर, काही पथ्य आहेत का? काही टेस्ट करायचे असतील तर लगेच करा." डॉक्टर म्हणाले, "ओव्हरऑल बॉडी चेकअप करावं लागेल. जिना चढतानाही धाप लागतेय म्हणताय ना, म्हणजे तब्येतीकडे दुर्लक्ष झालंय." स्वानंदी थोड्या रागाने पण काळजीने म्हणाली, "मी किती वेळा सांगितलं होतं स्वतःची काळजी घ्या म्हणून, पण हे काही ऐकत नाहीत. काम काम आणि फक्त काम." डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, "इट इज हाय टाईम. आता हेल्थला सिरियसली घ्यावं लागेल." राजवाडे सर हट्टीपणे म्हणाले, "फक्त बीपी शूट झालाय. एवढ्यासाठी एवढा गोंधळ कशाला?" स्वानंदी लगेच म्हणाली, "फक्त बीपी नाही, पुढे मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो." डॉक्टरांनी पुन्हा बीपी तपासलं आणि आश्चर्याने म्हणाले, "आता बीपी नॉर्मल आहे." अधीरा थोडा हसत म्हणाली, "डॉक्टर, कारण आता स्वानंदी आलीये म्हणून सगळं नॉर्मल झालं." डॉक्टर हलक्या हसत म्हणाले, "शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतं. कधीकधी जवळच्या व्यक्तीमुळेही शरीर शांत होतं." पण स्वानंदीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. ती मनात म्हणाली, "हे सगळं फक्त तणावामुळे नाही. या सगळ्यामागे काहीतरी दुसरं कारण आहे." घरी परतताना स्वानंदी ठाम आवाजात म्हणाली, "आता पुरे झालं. यापुढे यांच्या तब्येतीशी कुणालाही खेळू देणार नाही. या जास्त गोळ्या घेण्याच्या सवयीमागे कोण आहे ते मला शोधायचं आहे. मला खात्री आहे की यामागे कोणाचा तरी हात आहे." कॅमेरा स्वानंदीच्या डिटरमिंट चेहऱ्यावर झूम होतो आणि बॅकग्राऊंडमध्ये सस्पेन्स म्युझिक सुरू होतं. राजवाडे सरांच्या तब्येतीमागचं खरं कारण काय आहे? स्वानंदीचा संशय खरा ठरणार का? पुढच्या भागात समोर येणार आहे एक मोठं सत्य. पुढचा भाग नक्की पहा.